मार्चला भेट झाली आणि त्याचे मिनिट्स सगळ्या आपल्या म्हणजे ज्या काही मान्य होते त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाली, पण प्रत्यक्षात पुरावा काय त्याचा देखील आपण पुरावा करीत होतो, पाठपुरावा करीत होतो. त्याचे मिनिट्स आपल्याला 8 एप्रिलला आपल्या हातात पडले. आपल्या संघटनेच्या माध्यमातून संघटनेतून मला जबाबदारी दिली होती. संतोष बाहेर होता, मी देखील त्यावेळेस होतो आणि यांची 2 प्रतिनिधी होती. दिलेली जबाबदारी पार पाडणे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असते. त्यातून आपण ते मिनिट्स मिळवलं आणि सरळ ज्या काय आपल्याबरोबर 14 संघटना होत्या त्यांना पुन्हा बैठक लावून त्यांच्यापर्यंत तो पोहोचवण्याचा आपण काम केलं. परंतु त्यानंतर मिनिट्स फक्त घेऊन काय त्याच्याबाबत कारवाई काय प्रत्येक चर्चेबाबत त्यात उल्लेख झालेला होता. तर पुढे देखील मला वाटतं अशीम गुप्ता बरोबर एक बैठक झाली, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, आणि त्याचे मिनिट्स 18 मे रोजी आपल्या हातात पडले. जेवढे काय आपल्या मागण्या होते त्या प्रत्येक मागणीचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यानंतर एक समिती नेमलेली आहे. मला वाटतं 18 तारखेनंतर समिती नेमली गेली. म्हणून ही सगळी माहिती देण्यासाठी सविस्तर माहिती संतोष कॉम्रेड मंडळी देतीलच, परंतु तुम्ही आतापर्यंत ज्या वेळेस ज्या वडिलांवर जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा संघटनेने आवाहन केलं आणि तुम्ही त्याच्यात भागीदारी केली म्हणून आपण हे सगळं साध्य करू शकतो. आणि म्हणून सर्वसमिक संघटना नेहमीच उल्लेख करत असते, प्रत्येक आंदोलनामध्ये आवर्जून उल्लेख करत असते की संख्यात्मक ताकद ही शासकीय प्रतिनिधीला नमवते. म्हणून आपलं जे खऱ्या अर्थानं शस्त्र असेल आणि आपला अधिकार हक्क मिळवायचा शासन असेल तर ही संख्यात्मक ताकद आणि कामगारांनी वारसा आहे मित्रांनो. म्हणून प्रत्येक आंदोलनामध्ये आपण संख्यात्मक भागीदारी केली पाहिजे. त्यापुढे देखील 17 नंबर कलम आलं, मिनिट्स आलं, त्यानंतर GR काढला. परंतु जी चड्डा आणि दुसरा कर्मयोगी हे दोन्ही जे काही बिल्डर आहे त्यांचे जे काही खेळ चालू आहेत ते चालूच आहे. कामगार गिरणी कामगार कमी शिक्षित आहे पण तो डोळसपणे पाहतोय या सगळ्या प्रश्नाकडे. पण त्यातूनही थोडेफार कामगार असे आहेत आणि माझ्या शेजाऱ्याला मिळालं मला काय नाही मिळणार असंही म्हणणार आहेत. यांची मात्र फसवणूक झालेली आहे आणि ते वांगणी शेड्यूलला बळी पडलेले आहे. हे आमच्या निदर्शनात आणि काही कामगार त्या ऑफिसमध्ये येतात त्याच्यातून समजतो. त्यांनी प्रथम वांगणी शेड्यूलला लोक कसे जातील, JR मध्ये म्हटलं शेवटची संधी, नंतर गावोगावी ते बसेस घेऊन गेले, तिथून कामगारांना आणलं, ते जे काही 2 पॉइंट आहेत शेलू आणि वांगणीचे हे दाखवलं. तिथून गेल्यानंतर एकही कामगारांनी संमती दिली नाही. हा दुसरा प्रयत्न. तिसऱ्यांदा OTP द्या, लोकांच्याकडून फसवून OTP घेतले. काहींना नंतर लक्षात आले आपण आपल्या संघटनेमध्ये ते काम चालू केले, ज्या कामगाराची ज्या वारसाची फसवणूक झालेली आहे त्यांना मोफत तो OTP मागे रद्द करून दिला आणि पूर्व त्या यादीत नाव घेतलं. आता काय केवायसीच्या माध्यमातून आपण फक्त आजपर्यंत सुरुवातीपासून आजही तेच म्हणतो की आम्हाला गिरणी कामगारांना मोफत घर मिळालं पाहिजे. मित्रांनो, आज आपल्याला यांनी सांगितलेलं आहे, ताकोले साहेबांनी देखील सांगितलेलं आहे, इतके वर्ष आपण संघर्ष करतोय. आपल्यातील काही बरेचसे कामगार निघून गेलेले असतील, काही असतील, परंतु त्यांचे वारस आहेत, ते वारस देखील काही उपस्थित राहिलेले आणि काही गैरहजरी देखील असतात. म्हणून एक खंत वाटते, तुम्हाला जसं वाटतं तसं आम्हालाही खंत वाटते. जे येतात ऐकतात त्यांना काही माहिती मिळते आणि त्या हिशोबाने ते चालत असतात. बऱ्यापैकी अशी मंडळी आहे फक्त घरी राहतात आणि एकच विचार करतात, अरे त्याला घर मिळालं मला पण घर मिळेल. तसं होत नाही. योगायोगाने नशिबाने त्या गोष्टी घडून गेल्या आणि घडतील नाही असं म्हणता येणार नाही. परंतु या प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये संघर्ष आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आज आपल्याला महाराष्ट्राचं जे शासन आहे, हे जे राज्यकर्ते आहेत, त्या गेंड्याच्या चांदीचे तातडी त्यांना गेंड्याची आहे, माणसाची राहिलीच नाही. आज एक संधी दुसऱ्या दिवशी निर्णय दुसरा घेतील, तिसऱ्या दिवशी निर्णय तिसरा घेतात. अशा पद्धतीने फक्त भूलथापा कशा द्याव्या आणि कामगारांना किंवा इतर जनतेला कसं शांत करावं या राज्यकर्त्यांनाही माहिती आहे. आपल्या व्यासपीठावर असणारी मंडळी हे राज्यकर्ते नसून एक सामाजिक बांधिलकी स्वीकारलेली, तुमच्या आमच्या आणि सर्वांची सर्व कामगारांची बांधिलकी स्वीकारलेली अशी आपली उपस्थित मंडळी आहे. याच्यात कोणी इलेक्शन लढवलेलं नाही किंवा कोणी मला पुढची आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय याची देखील स्वप्न पाहिले नाही. फक्त एकच स्वप्न आहे, माझा कामगार. तो इथे असेल, तो मुंबईत असेल, तो पुण्यात असेल,
अन्य काही ठिकाणी असेल, कामगार या नात्याने फक्त कामगार आणि कामगारांचा संघर्ष, कामगारांना मिळालेला हक्क मिळवून देण्यासाठी ही मंडळी कायमस्वरूपी आपल्या समोर अगदी आवर्जून उपस्थित राहिलेली असते, ते त्या पद्धतीने काम करत असते. तुमची आमची साथ हवी आहे. आपल्याला याची कल्पना आहे. आता काकोली साहेबांनी थोडीशी सूचना दिली की शहादूला जा किंवा बमणीला जा, या पद्धतीने छड्डा बिल्डर आणि त्यांचे सहकारी हे वेगवेगळ्या पद्धतीने एक एक षडयंत्र टाकतात. यापूर्वी काही दलाल होते, आपल्या गिरणी कामगारांपैकी असतील काही आणि बाहेरचे देखील असतील, किंवा काही त्यांना स्पेशल त्यांची नियुक्ती केली असेल. या दलालांनी आम्हाला सर्वांना फसवण्याचं काम बऱ्याचशा कामगारांना केलं होतं. त्याची आपल्याला कल्पना आहे की या तुमचं घर लागलेलं आहे, तुम्ही फॉर्म भरा, बाकी राहिलेली पूर्तता करा, कागदपत्र द्या, हे खोटं सांगून बऱ्याचशा लोकांना जाळ्यात खेचण्याचं काम या मंडळींनी केले शालू आणि वांगीसाठी. परंतु तुम्ही आम्ही सतर्क असल्यामुळे तुम्हाला काही ऐकून माहिती मिळाल्यामुळे तुम्ही त्या अशा लोकांना त्यांना सडेतोड उत्तर दिलेली देखील मंडळी या ठिकाणी आहे. त्याचं खरं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. मला आवर्जून सांगावं वाटतं, आता नवीन त्यांनी एक खंडा चालू केलेला आहे की तुम्हाला फोन केला, त्या फोनवरून सांगणार ठीक आहे कोण बोलतोय, अमुक माणूस बोलतोय, तुमची गिरणी ही आहे का, तर तुम्ही म्हणाल हो, पण तुम्हाला माडातून आम्ही बोलतोय की तुम्हाला जे काय आम्ही विचारतोय त्याला काही जर बोलायचं असेल, आणि त्यांनी एक टीप दिलेली आहे की तुम्हाला जे काही सांगायचं असेल, बोलायचं असेल तर ऑनलाईन वरती या, मोबाईलवरती बोला. अशा पद्धतीने सुद्धा एक नवीन फंडा चालू केलाय. पण तुमचं नाव काय, कुठला पत्ता आहे, तुमचं मिलचा नंबर काय, हे सगळी माहिती काढून घेतात. पण ते फक्त बोलत नाही, ते काय सांगतात, हे आम्ही टेकिंग करून घेतो. म्हणजेच काय करतात, तुम्हाला बोलून घेणार की तुम्ही याच्यात सहमत आहे असं दाखवून पुन्हा तुमच्यावरती कुठेतरी आघात निर्माण करण्याचं प्रयत्न आता पुन्हा चालू केलेला आहे. की तुम्ही बोलणार, तुम्हीच बोलायचं, उत्तर सगळे तुम्ही द्यायचे, ते ठराविक शब्द बोलतील, बाकी सगळं तुम्ही उत्तर देणार आणि तिकडे टाईप बोलणार नाही, कॅसेट होणार ती. आणि पुन्हा जर तुम्ही कधी सांगायला मी कुठे बोललो तर तसं ते ऐकणारी मंडळी नाही आहे. ते म्हणणार तुम्ही लिहून दिलं, तुम्ही स्वतः बोललात, हा आवाज तुमचा आहे आणि तुम्ही हे आम्हाला कळवलेलं आहे आणि तुम्ही ह्याच्यात सहभागी आहात. तुमचं आम्हाला आता बोलले ना केवायसी झाले, अमुक झालं तमुक झालं, या पद्धतीने पुन्हा खोटं बोलून, खोटं झूट बोल पण नीट बोल, अशा पद्धतीने कामकाज जोरात चालू आहे. तेव्हा बंधूंनो, आपण या गिरणी कामगार म्हणून या खोट्या हुतापाना कुठेही बळी पडू नका. आपल्या आज नाही, सुरुवातीपासून मागणी आहे की आम्हाला आमच्या गिरणी कामगाराला मुंबईतच घर आलं पाहिजे. कारण आहे ना, आम्ही फुकट मागत नाही, कारण आमचा हक्क आहे. मुंबई सुरुवातीपासून अगदी जेव्हा तुमचा जन्म झाला असेल तेव्हापासून, त्या पूर्वजांपासून या मुंबईमध्येच गिरण्या निर्माण झाल्या, मुंबईतच आमचं वास्तव्य झालं, मुंबईतच आम्ही नोकरी धंदा केला आणि कामगार म्हणून जगलो. आणि आमच्या ज्या जागा आहेत, गिरण्यांच्या ज्या एनटीसीच्या असतील किंवा अन्य प्रायव्हेट असतील आणि कुठे असतील, शासनाला एवढंच माहिती असतं की ह्या जागा कामगार वारस बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर आजच्या सभेचे अध्यक्षस्थान ग्रहण करणारे आपले कॉम्रेड उदय भट, कॉम्रेड विजय कुलकर्णी, कॉम्रेड दत्तात्रय तापवणे, अत्याकार निकम आणि मंचावरील उपस्थित असलेले आपले सर्व कार्यकर्ते, गिरणी कामगार बंधूंनो, आज आपण हा विशेष करून मेळाव्याचं आयोजन रविवारी घेतलेलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या या लढाईला पुढे नेण्याकरता गिरणी कामगारांचा वारस आता रस्त्यावर उतरवण्याची गरज आलेली आहे. वारस व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याशी खूप काही चर्चेत बोलतात, पण त्या वारसांना या गिरणी कामगार आज गेली 20-25 वर्ष कशासाठी लढतोय, का लढतोय आणि आपण त्याला साथ का दिली पाहिजे, याकरता वारसाला थोडी समज मिळायला पाहिजे. म्हणून आपण विशेष करून आज रविवारचा कार्यक्रम घेतलेला आहे. मी आपल्याला विनंती करतोय की या ठिकाणी आपण वारस म्हणून किती जण आलेले जरा हात वर करताय का, म्हणजे वारसांचं या ठिकाणी स्वागत आहे. आजचा कार्यक्रम हा सर्व श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाखाली आपण इथे पार पाडतो आहोत. आपण सर्व श्रमिक संघटनेने घेतलेले सर्व विचार आजपर्यंत पाहताय. गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळालं पाहिजे ही मागणी सर्व श्रमिक संघटनेकडून सुरुवात झाली. त्या मागणीमध्ये मिळणारं जे घर आहे ते घर मुंबईमध्ये मोफत मिळालं पाहिजे. ते देखील मालकांवर कर आणि गिरणी कामगारांना मोफत घर मागणी करणारी सर्व श्रमिक संघटना. या माध्यमातून आपण अनेक आंदोलनं केलीत, आपण साक्षीदार आहात. पण आज या ठिकाणी जो वारस आलाय, या वारसाला या ठिकाणी जी माहिती मिळणार आहे, ही माहिती घेतल्यानंतर या वारसाने या विचाराशी एकरूप राहिलं पाहिजे. आपले वडील, आपले काका, जे काही आपलं नातं आहे, जी लोक आपल्या गिरणी कामगारांच्या लढ्यामध्ये सहभागी आहेत आणि ती लढा करतायत,
हा विषय आपण समजून घेतला पाहिजे मित्र. आज आपण मुंबईमध्ये घर का मागतोय, गिरणी कामगारालाच घर का मिळालं पाहिजे, हे सगळी माहिती आपल्या वारसाला असणं गरजेचं आहे. कारण इथून पुढची ही लढाई आहे, ही वारसाने पुढे न्यायची आहे. आपण म्हणतोय, आम्ही म्हणताना म्हणतोय की गिरणी कामगार थकलाय, पण मी तर म्हणत नाही तो थकलाच नाही आहे. त्याचे विचार अजून चांगले पक्के आहेत, कारण त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत हो गिरणीच्या माध्यमातून. मग त्याच्या गुन्ह्याचा प्रश्न असू दे, त्याच्या सुट्टीचा प्रश्न असू दे, त्याच्या मागणीचा प्रश्न असू दे, यासाठी तो लढतच आला. आणि आज देखील तो गिरणी कामगार आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी लढतोय. आणि हे लढत असताना त्या वारसाने त्यांना साथ देणं गरजेची आहे. ही साथ कशासाठी आहे, निवड थकले म्हणून नाही आहे. आज त्यांचे देखील मोर्चा आंदोलनामध्ये येण्याची तयारी आहे. आपल्याकडे 80-90 वर्षापर्यंत वयाची मंडळी आजही ग्रामीण भागामधून आंदोलनात येताना आपल्याला दिसत आहेत मित्र, पाहताय आपण. मग जर ती 80-90 वर्षाची मंडळी आपल्या आंदोलनात, आपल्या मीटिंग मध्ये सहभागी होत आहे, तर आपण त्यांच्यापेक्षा थोडे तरुण आहोत. तर आपण अशा ज्या काही संघटना कार्यक्रम घेते त्यावेळेला आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला नमवलं पाहिजे. आणि त्या आजपर्यंत या गिरणी कामगारांनी केलं. 15 मार्च 2024 जो GR निघाला, ह्या GR मध्ये ज्या काही अटी होत्या जाचक, त्यामध्ये असणारा 17वा कलम, हा जर 17वा कलम आज आपण रद्द करू शकलो नसतो तर सगळ्यांची हाकलपट्टी वागण्याची शेड्यूल होणार होती. पण आपण सर्वांनी साथ दिली आणि या साथीच्या परिणामीमुळे आपण तो GR सुद्धा रद्द करू शकलो. म्हणजे 17वा कलम जो मुंबईच्या बाहेर तुम्हाला MMRD क्षेत्रामध्ये, त्या GR मध्ये सरकार म्हणत होतं की मुंबईमध्ये जागा नाही आणि म्हणून हे सरकार शेवटचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला जर तुम्ही MMRD क्षेत्रातल्या वांगणी शेड्यूलमध्ये सहभागी भाग घेतला नाही तर तुमचा अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे तुमचा हक्क इथे हे सरकार संपवायला पाहत होते. पण आपण सर्वांनी जो काही एक लढा उभा केला आणि या लढ्याच्या परिणामी 17वा कलम रद्द करावा लागला 29 डिसेंबरला. 29 डिसेंबरला रद्द केल्यानंतर सुद्धा आपली मागणी मुंबईची आहे. पण मुंबईच्या मागणीसाठी आपण पुन्हा प्रकारिता झगडा उभा केला. आणि ज्या वेळेस हे जे 17वा कलम रद्द करण्यासाठी कॉम्रेड विजय कुलकर्णी यांचं आम्हाला अभिनंदन करावं लागेल. कारण यांनी ही बाब ज्या आत्ता 14 संघटना एकत्रित झाल्या या सगळ्यांच्या निदर्शनास आणून आले आणि म्हणून इथे जन्म झाला संयुक्त लढा समितीचा. आता हा जन्म होत नव्हता. एकजुटीच्या माध्यमातून 7 संघटना आपण एकत्रित होतो. पूर्वी सगळे आपण एकत्रित होतो. पण मुंबईच्या घराच्या मागणीवरनं आणि किमतीवरनं काही संघटना आपल्यापासून दूर गेल्या आणि त्यांनी वेगळा संसार मांडलेला आहे आपण पाहतोय. हरकत नाही. पण कुलकर्णींच्या ह्या प्रयत्नाने, 17वा कलम रद्द करण्याच्या प्रयत्नाने आज पुन्हा एका 14 संघटना एकत्रित आल्या आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून आपण संयुक्त लढा समितीच्या वतीने जो 10 मार्चला आपण आझाद मैदानावर कार्यक्रम केला. या आझाद मैदानाच्या कार्यक्रमामध्ये आपल्यापैकी मंडळी होती, ग्रामीण भागामधून जास्त प्रमाणात मंडळी आली होती. आणि त्यांनी जी भूमिका घेतली की आम्ही मैदान सोडणार नाही जोपर्यंत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या प्रश्नाबद्दल आम्हाला मिटिंग देत नाही, आमची चर्चा करत नाही, तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका घेतली. आणि या भूमिकेमुळे त्यांनी जवळजवळ 11:30 पर्यंत, जोपर्यंत त्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयातून येत नाही तोपर्यंत ती जागा सोडली नाही. दुर्दैव एकच आहे की ग्रामीण भागातला कामगार बाहेर जाऊ शकला नाही घरी, पण आपला मुंबईचा काही कामगार कंटाळून घरी गेला, हे दुर्दैव आहे. मित्रांनो, अशी चिकाटी सोडली नाही पाहिजे. आपण सुद्धा चिकाटीने राहिलं पाहिजे. पण हरकत नाही, त्यांनी धरलेली चिकाटी काही मुंबईचे सुद्धा गिरणी कामगार त्या ठिकाणी होते. पण या चिकाटीमुळे काय घडलं, तर उपमुख्यमंत्र्यांना निरोप द्यावा लागला की 10 तारखेला तुमची मीटिंग घेतो. पण प्रश्न असा आला की 10 तारखेच्या मीटिंगच्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की उपमुख्यमंत्र्यांचे वडिलांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ही मीटिंग 10 तारखेला होणार नाही. पण ती मीटिंग 13 तारखेला मात्र होणार. त्याचे ऑफिशियली पत्र 14 संघटनेला आले. म्हणजे ही बैठक झाली. या बैठकीमध्ये चर्चा झाली. चर्चा ही मुंबईच्या घराबद्दल झाली. त्यांनी समित्या स्थापतो म्हणून सगळं जाहीर केलं आणि त्याप्रमाणे तशा पद्धतीचा 18 मेला सरकारला GR काढावा लागला. हा GR कोणता आहे, तर मुंबईमध्ये जागा मिळण्यासाठी ज्या जमिनी आहेत त्या जमिनी शोधण्यासाठी त्यांनी सरकारच्या वतीने एक समिती स्थापन केलेली आहे. ही समिती आता काय पाहणार, तर मुंबईमध्ये गिरण्यांच्या जागा कुठे आहेत, मुंबईमध्ये गिरणी कामगारांना कशा पद्धतीने घर जास्तीत जास्त प्रमाणात देता येतील याची योजना करणार आहे. मग SRA प्रोजेक्ट असू दे, त्यामध्ये काही गिरणी कामगारांना घर देता येतात का ते बघणार आहे. त्याचबरोबर गिरणीच्या चाळीचं डेव्हलपमेंट पुनर्वसन असू दे, तिथे सुद्धा FSI वाढून काही घर देता येतात का ती पाहतायत. त्याचबरोबर खार जमिनी आहेत, जसे की अंटोपिल्ला आहेत, तुमच्या कांजूरमार्ग आहेत, अशा पद्धतीच्या जागा मुंबईमध्ये देता येतात का हे पाहण्याचं काम करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. एवढंच नाही आहे, तर गिरण्यांच्या NTCच्या ज्या गिरण्यांच्या जागा आहेत या जागा सुद्धा पाहण्याचं काम या समितीवर दिलेलं आहे.
आणि म्हणून 14 संघटनेच्या वतीने त्या दिवशी एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं आहे की ह्या समितीच्या वरती आपल्या 14 संघटनेचे प्रतिनिधी जाऊन बसणं, तिथे प्रतिनिधित्व करणं आणि त्यांची लवकरात लवकर भेट मिळावी अशा पद्धतीचा पत्रव्यवहार 14 संघटनेच्या लढा समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे. पण असं कळलंय की असीम गुप्ता बाहेरगावी काहीतरी निवडणुका चालू असल्यामुळे ते मुंबईमध्ये नाही आहे, त्यामुळे त्यांची भेट अद्याप अजून झालेली नाही आहे. आपण मुंबईच्या घरासाठी प्रयत्न करतोच आहे, प्रयत्न चालू आहे. आपल्याला वाटत असेल की 18 मेचा GR निघाला, मुंबईमध्ये घर मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. पण मित्र, मुंबईमध्ये घर मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, पण आपली लढाई संपलेली नाही. आपली लढाई तर खरी आत्ता चालू झालेली आहे. कारण जे सरकार म्हणत होतं 15 मार्चच्या GR मधून की मुंबईमध्ये घर नाही म्हणून तुम्हाला आम्ही शेवटचा प्रयत्न करतोय आणि वैमनवाडीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला घर देतोय, आणि या घराच्या परिणामी त्यांनी सर्व गिरणी कामगारांचे त्यांच्या हिश्श्याचे 5.5 लाख रुपये सरकार दरबारी जमा केलेले आहेत. आणि हे 5.5 लाख रुपये छट्टा आणि कर्मयोगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे तो आपण हाणून पाडलेला आहे. म्हणून त्यांना तो आता मुंबईमध्ये जागा दिसायला लागली आहे सरकारला. आपण जे बोलतोय मुंबईमध्ये जागा, NTCच्या जवळजवळ 121 एकर जागा आजही गिरणीच्या जागेमध्ये आहे. ही समोर असलेली कोहिनूर मिल, या कोहिनूर मिल मध्ये 1 टॉवर झालाय, बाकीची उर्वरित जागा गिरणी कामगारांच्या हिश्श्याची नाही आहे का? मग त्यांना ती जागा का मिळत नाहीये? आज बाजूला असलेली गोल्डमोर, टाटा मिल, ह्या ज्या काही NTCच्या गिरण्या आहेत, ह्या गिरण्यांमध्ये जागा नाहीये. मग तुम्हाला मुंबईच्या जागा दिसत नाही? हे सगळं लक्षात आणून दिल्यानंतर आता सरकार बोलायला लागलंय. उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की मुंबईमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला घर देतोय. मग आज आपल्याला थोडा लढा तीव्र करावा लागेल की मुंबईमध्ये कशी घरं देत आहेत ती सांगा. जे मिनिट्स आपण देखील बघा, 13 तारखेच्या बैठकीचे मिनिट्स प्रसिद्ध केले व्हॉट्सअपवर, सगळ्यांनी वाचले असाल की मुंबईमध्ये कुठे कुठे कशा पद्धतीने जागा घेण्याबद्दल हे सरकार आता बोलायला लागले. म्युझियमसाठी त्यांनी जवळजवळ 18 एकर जागा ही म्युझियमसाठी त्यांना मिळालेली आहे, आणि ह्या जागेमधून अवघ्या 5 एकर जागेवरती म्युझियम होणार आहे. मग उरलेली 13 एकर जागा ही गिरणी कामगारांच्या हिस्साला द्यायला काय आता सरकार कसला मुहूर्त बघतोय, कसली वाट पाहतोय की 13 एकर जागा या ठिकाणी गिरणी कामगारांना द्या. आजही गिरण्यांच्या जागेमध्ये ज्या जागा गिरणी कामगारांच्या हिस्साला आलेल्या आहेत त्या ताब्यात घ्या, त्या ठिकाणी तुम्ही पुनर्वसन करा आणि लवकरात लवकर गिरणी कामगारांना मुंबईचा घर देण्याचा मार्ग मोकळा करा. खटाव मिलची जागा जर मुंबईमध्ये नाही तर खटाव मिलची जागा आहे बोडोलीमध्ये आहे. मग ती जागा द्या, ती जागा गपचूप विकण्याचं काम चालू आहे. म्हणजे अशा ठिकाणी सुद्धा खटाव मिलच्या गिरणी कामगारांना आपण सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलंय मित्र. त्यांच्या माध्यमातून केस करण्याचं सुद्धा काम केलंय. त्यांना एक संधी म्हणून आपण त्यांना सांगितलं की राष्ट्रीय मिलबद्दल संघाला जाऊन सांगा खटाव मिलच्या जागेबद्दल काय करता नाही, आम्ही कोर्टात चाललो. आता ते म्हणतात नाही आपण करतो, आम्ही करणार आहोत. अरे एवढे दिवस का नाही केलं? आज एवढे दिवस मॉनिटरिंग कमिटीवर सातत्याने विषय चालू असताना त्या ठिकाणी तुम्ही प्रखरपणे बाजू का मांडली नाही? आज खटाव मिलवाल्यांची चांगली घरं त्या ठिकाणी पुरवली झाली असते. ती विकण्याचं षडयंत्र त्या मालकाकडून चाललेलं आहे मित्र. अशा पद्धतीचं षडयंत्र चालतंय आणि तिथे आपण जागृत असल्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी उघड करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून या मुंबईमध्ये जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. फक्त आपली अजून संख्येची ताकद वाढवून वारसाला घेऊन सरकारवर चाल करून आता आपल्याला जायचं आहे. जागा मुंबईमध्ये खूप आहे. आज खार जमिनीची जागा सुद्धा चांगल्या प्रमाणात आहे, BPTची जागा चांगल्या प्रमाणात आहे. आज तुम्ही जर डेव्हलपमेंट काढलं NTCच्या चाळीचं तर तिथे सुद्धा FSI वाढवून गिरणी कामगारांना तुम्ही घर देऊ शकता. आज गिरणीत राहलेल्या गिरणी कामगारांना 405 कार्पेट एरिया मोफत घर देत आहे. मग आज आमच्या गिरणी कामगारांना तुम्ही 15.5 लाख रुपये 9.5 लाख रुपये का करताय? त्यांना सुद्धा मोफत घर दिलं पाहिजे. ही मागणी आपली रास्त मागणी आहे. ही मागणी आज घेतलेली नाही आहे. मालकांवर कर आणि गिरणी कामगारांना मोफत घर ही मागणी आपण फार पूर्वीच घेऊन आपण झालेलो आहोत. आणि या मागणीसाठी ज्या काही दिग्गज संघटना होत्या त्यावेळेच्या त्यांनी सुद्धा त्याच्यावर सह्या केलेल्या आहे. खाडीलकर बाईची सुद्धा सही आहे, ईश्वरकरांची सही आहे, सरवाल्यांची सही आहे, सगळ्यांच्या सही आहेत की मालकांवर कर आणि गिरणी कामगारांना मोफत घर. मासिक कुठे शिकली? का किमती वाढायला लागल्या? कशासाठी लावल्या? म्हणजे याच्यामुळे हे संघटना ज्या आहेत जे हा उपक्रम करतात हे खऱ्या अर्थाने आपल्या गिरणी कामगारांचे मारेकरी आणि दोषी आहेत. आज सुद्धा जो प्रकार चालू आहे छड्डा हा कर्मयोगी बिल्डर हे काय करतायत मित्र? यांच्याकडे आमच्या गिरणी कामगारांच्या 1,10,000 गिरणी कामगारांचे फोन नंबर कसे गेले? कुणी दिले? हे सरकारच्या ठरवण्याने झालेलं आहे. सरकारने ज्या वेळेला म्हाडाला सांगितलं, म्हाडाने ही संपूर्ण यादी त्या बिल्डरांच्या त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे दिली आणि आज ते तुम्हाला आम्हाला त्रास देत आहेत. आता कॉम्रेड टाकोनींनी सांगितलं की त्यांनी पहिला फंडा वापरला की तुमचं रजिस्ट्रेशन करायचंय, तुम्ही हे करा, ऑनलाईन मध्ये या. ऑनलाईन मध्ये गेल्यानंतर ज्याचे OTP गेले त्यांना मध्यंतरी म्हाडाकडून काही तरतूद होती. चुकून जर OTP गेला असेल तर तो रद्द करण्याची तरतूद होती. पण ती ज्या वेळेला मुंबईचा घराची मागणीचा वारा सुटल्यानंतर ती सुद्धा रद्द करण्यात आली.
म्हणजे जेवढे गिरणी कामगार त्या जाळ्यात फसतील तेवढे फसतील. या सर्व माध्यमातून जवळजवळ 11,800 गिरणी कामगाराने छड्डा आणि कर्मयोगी बिल्डरना संमती दिलेली आहे. अधिकृतरित्या मंत्रालयातून ज्या वेळेला ह्या बिल्डरांना ग्रीन सिग्नल दाखवलेला म्हणजे वर्क ऑर्डर दिलेली आहे, म्हणजे यांचा रान आता मोकळा केलेला आहे. आणि ते आता वाट बघताय जास्तीत जास्त गिरणी कामगार हा कसा वांगणी शेळूकडे जाईल. आणि याला संपूर्ण पाठबळ करण्याचं काम ही खाडीलकर बाई, नंदू पारकर, प्रवीण घाट यांची मंडळी करतात हे दिसतंय आपल्याला. त्यांनी कोणती सुपारी घेतली मला माहित नाही. आम्हा गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर काढण्याची सुपारी घेतलेली आहे, त्यांचं काही जात नाही. त्यांनी स्वतःहून वांगणी शेळीसाठी फॉर्म भरलाय का? बिल्डरांनी वांगणी शेळीसाठी फॉर्म भरलाय, नंदू पारकरनी वांगणी शेळीसाठी फॉर्म भरलाय, प्रवीण घाटनी भरलाय का? मग पहिलं तुम्ही जावा वांगणी शेळीसाठी, आम्ही जाणार नाही. आणि आता इथून पुढे वांगणी आणि शेळूची चर्चाच करायची नाही. व्हॉट्सअपवर पण भरपूर चालतं, चर्चा बंद. आता चर्चा असेल ती मुंबईमध्ये घर द्या म्हणून. हे जर आपण केलं तर कुठेतरी या सरकारला आपण बाहेर धरू शकतो. आता सुद्धा ते लोक मेसेज टाकतायत की फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे, मित्रांनो फसवताय. तुम्ही तुमचा ओटीपी द्या, आधार कार्ड द्या, बँकेचं पासबुक द्या, ह्या अशा पद्धतीची माहिती मागून ते तुम्हाला फसवतायत. आणि आता फोनवर काय सांगितलं जातं? दादरला, विक्रोळीला तुम्हाला घर देणार आहे, घर लागलंय. ह्या फसवणुकीपासून सावध राहा. आणि आजचा कार्यक्रम त्या करता आहे. आज मला सांगा, या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्या कोणी कन्सर्न साठी ओटीपी दिला असं कोणी आहे का? असेल तर हात वर करा. त्यांच्यासाठी सर्व श्रमिक संघटना आमरेंच्या सूचनेप्रमाणे काही कार्य करायला पुढे येणार आहे. पण तुमचा गिरणी कामगार ओटीपी फसवून दिलेला आहे, त्याची फसवणूक झालेली आहे. असा गिरणी कामगार जोपर्यंत श्रमिक ऑफिसवर पोहोचत नाही तोपर्यंत त्यांची लढाई चालू करता येईल का? आज मला इथे सांगा ना, आपल्या जमलेल्यांपैकी कुणी फसवून ओटीपी दिलाय का? चुकू ना, मुलाकडे फोन आहे, त्या मुलाने दिला, म्हणजे असं कोणी इथं नाही. मग अशा लोकांसाठी लढाई सुरू करायची, ते कशी करायची हो? श्रमिक संघटना आजही तयार आहे की या कामगारांना न्याय देण्यासाठी ज्यांची फसवणूक केली त्यांना आता वांगणी शेळूला जायचं नाही. मग तुम्ही त्यांना एक संधी देणार की नाही? अर्ज मागे घ्यायला संधी देणार की नाही? तर देता येते. त्या दिवशी बुधवारच्या मीटिंगमध्ये गिरणी कामगार आला होता, नवरा बायको दोघे आले. त्याने काय केलं, त्याच्या मुलाकडे मोबाईल होता आणि त्याला फोन तिकडनं आला, बांद्र्यातून बोलतोय म्हणून सांगितलं. आणि छड्डा बिल्डरचा फोन आला, त्यांनी सांगितलं म्हाडा ऑफिस मधून बोलतोय. असं म्हटल्यानंतर त्या मुलाने तुमच्या वडिलांचं नाव घेतलं, त्यांनी गिरणीसाठी अर्ज केलाय, तुम्ही कुठल्या गिरणीत आहे, फॉर्म भरलाय, सगळं सांगितलं. आणि तुमच्याकडे एक ओटीपी आला असेल, तो ओटीपी तुम्ही मला सांगा. त्या मुलाने ओटीपी दिला. आता ओटीपी दिल्यानंतर त्याचा कन्सेंट डायरेक्टली छड्डा बिल्डरकडे दिला. आता तो बोलतो माझी फसवणूक झाली. मग तो कामगार, त्याची पत्नी श्रमिक ऑफिसवर बुधवारी आले. ते तिथे आमच्याशी त्यांनी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांनी कल्पेश नाटकर्णी आपल्या कंप्लेंट त्यांनी बघितलं तर त्यांचा कन्सेंट छड्डाकडे गेलेला त्याला दिसला. पण ऑनलाईन मध्ये कॅन्सल करण्याची तरतूद नसल्यामुळे तो कॅन्सल करू शकला नाही. त्यामुळे त्यांनी आपल्याला सल्ला असा दिला, हाताने त्यांनी अर्ज लिहून दिला की हे अर्ज तुम्ही करा आणि पहिल्या माळ्यावर महाजनांना द्या, त्याची एक प्रत तुम्ही छड्डा बिल्डरला द्या. अशा पद्धतीने त्यांनी परवा 1 तारखेला त्या गिरणी कामगाराने तो अर्ज केला आणि एक अर्ज दिला गिरणी विभागाच्या आपल्या महाजन साहेबांना. आणि दुसरी प्रत त्यांनी काय केली, दुसरी प्रत त्यांनी छड्डा बिल्डरच्या बांद्र्याच्या ऑफिसमध्ये, जिथे बांद्र्याचं आपलं म्हाडा ऑफिस आहे तिथे मागे त्यांचं ऑफिस आहे, तिथे त्यांनी धुमाकूळ घातला. मला माहित नाही ज्यांनी कोणी माझी फसवणूक केली, कोण ती महिला आहे, तिला इथे पहिला बोलवून घ्या, इथे बोलवून घ्या. माझं कन्सर्न तिने फसवून घेतलेला आहे, माझा आरोप आहे आणि त्यासाठी मी पत्र देतोय. हे बोलल्यानंतर त्यांनी वरच्या लेवलला सगळी फोन फिरवली आणि छड्डा बिल्डरने स्वतःच्या लेटर हॅडवर, म्हणजे छड्डा बिल्डरना त्यांचे प्रतिनिधी असेल, त्यांनी स्वतःच्या लेटर हॅडवर लिहून दिलं योगेश महाजनांना की यांचा कन्सेंट जो घेतला गेलाय अर्ज क्रमांकानुसार तो कन्सेंट रद्द करण्यात यावा. म्हणजे असं जर कामगारांनी करायचं ठरवलं तरी देखील कामगार करू शकतो. संघटना तुम्हाला मार्गदर्शन देते, त्या मार्गदर्शनाखाली चालण्याचं काम हे प्रत्येक गिरणी कामगारांचं आहे, वारसांचं आहे. आज मार्गदर्शनामध्ये संघटना कुठे मागे नाही, कमी नाही, फक्त आपली इच्छा पाहिजे. आणि ह्या इच्छेवर जर आपण चाललो तर आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे छड्डा बिल्डर असू दे, कर्मयोगी बिल्डर असू दे, या दोघांची योजना बारगळणार आहे काही दिवसामध्ये. आज फक्त 11,800 लोकांनी संमती दिली. किती? 1,10,000 लोकांमध्ये. अजून 10,000 लोकांपर्यंत पात्रता निश्चित व्हायची बाकी आहे. म्हणजे जवळजवळ 1,15,000 लोक असणार आहेत. त्याच्यापैकी 11,800 लोकांनी फक्त कन्सर्ट दिले. उद्या जर त्यांनी मागणी केली की माझा कन्सर्ट फसवून घेतलेला मला कॅन्सल करायचा आहे, हे सरकारला कॅन्सल करावेच लागतील. मग ही योजना कुठून राबणार? म्हणून आपल्याला एक सुवर्ण संधी आहे की मुंबईचा दार उघडा झालेला आहे. आता फक्त संख्येचा बळ वाढवा आणि संख्येच्या बळाच्या ताकदीवर या सरकारला नमवायचा आपण प्रयत्न करूया. आता काही दिवसानंतर अधिवेशन लागेल.
अधिवेशन लागल्यानंतर आपल्याला जी उभं करायचं झगडा जो उभा करायचा लढाई जो कुठलाही संघर्षामध्ये त्या उपोषणाचा असेल, आंदोलनाचा असेल, धरणे आंदोलन असेल, हे करण्यासाठी जर आपल्याला संघटनेने हात दिली तर आपण सर्वांनी वेळेत हजर राहिलं पाहिजे. विचार करा, जर 1,10,000 आपण 50 ते 60,000 लोक या आझाद मैदान किंवा या रस्त्यावर उतरू शकलो तर या फडणवीसला पण इथे यावं लागेल. हे आपण घडवलं पाहिजे. आज आपल्याशी फक्त एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री गृहनिर्माण विभाग त्यांच्याकडे असल्यामुळे बोलतायत, पण तेवढेच अधिकार त्यांच्याकडे आहे. मग तिथे गाड्या घालण्याचं काम मुख्यमंत्री करतायत का? मग आमचा का प्रश्न सुटत नाही? जर बैठक लागल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः त्या बैठकीत हजर का राहत नाही? म्हणजे ते तिकडे उंट्यावरून शेळ्या हाकतायत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आर काढतात. आता जी आर काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे की नको? आता 18 मेला जी आर निघालेला आहे. आज दिवस किती झाले बघा. आता एवढ्या दिवसामध्ये अजून त्या समितीने बैठक घेतलेली नाही. जी मुंबईमध्ये जागा शोधण्याची समिती स्थापन केली ना, या समितीने अजून बैठक घेतलेली नाही. त्यांनी अजून आपल्या 14 संघटनेच्या प्रतिनिधींना तिथे घेऊन बसलेले आहेत. ज्या दिवशी 14 संघटनेचे आपले प्रतिनिधी तिथे बसतील त्यावेळेला मुंबईमध्ये जागा कुठे कशी आहे, कुठे कुठे मिळू शकते, या संपूर्ण आढावा याच पूर्वी आपण सगळ्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. आता जर बैठक बसली तर पुन्हा एकदा तो कार्यक्रम आपण करणार आणि मुंबईच्या जागा कुठे कुठे आहेत आणि कशा आहेत या मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी आता सज्ज झालं पाहिजे. तर आपल्याला मुंबईमध्ये घर हे 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपली ताकद वाढवा, संघटना आपल्या सोबत आहे. आता पुढे जाऊन आणखी किती संघटना आपल्या सोबत राहतील मला माहित नाही, कारण आजही ज्या पद्धतीने व्हॉट्सअपवर आपण बघतोय की कशा पद्धतीने मेसेज येत आहेत, काय येत आहे. आमचा कधी मेसेज असा वायफळ नसतो की जे लोकांना आमिष दाखवेल. गिरणी कामगारांना घर देत नाही म्हणून त्यांना महिन्याला तुम्ही काय चालू करा, भाडे चालू करा. प्रॉपर्टी नसताना, घर नसताना भाडे चालू करा. जर तुम्हाला घर देता येत नसेल तर किती लाख रुपये द्या? 85 लाख रुपये द्या. आता बघा, वेड्यासारखं काहीतरी मागायचं, लोकांकडनं पैसे उकळायचे आणि कोर्टात जातो म्हणून म्हणायचे, म्हणजे सत्तेला सगळ्याच करून टाकणारे लोक. कुठला सरकार न्याय देणार? कुठल्या सरकारने आमच्यासाठी जी आर काढलाय? आमच्यासाठी सरकारने जी आर काढलाय 58 मध्ये बंद पडलेल्या गिरण्यांचा 1/3 हिस्सा हा गिरणी कामगारांच्या घराकरता द्यायचा. आता सरकारने 18 मेला जी आर काढलाय की मुंबईमध्ये जागा तुम्हाला आम्ही देतोय. ह्या जी आर वर आमचा विश्वास आहे. पण अजून असा कुठला 98 लाखाचा जी आर निघालेला नाही किंवा तुम्ही 25,000 रुपये आम्हाला महिन्याला भाडं द्या म्हणून कुठला जी आर निघालेला नाही. तर या चुकीच्या मृगजाळाकडे आपण न जाता जी काही सत्य घटना आहे, जे काही सत्य मार्गदर्शन आहे त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. मला माहिती आहे ही लढाई साधी सोपी नाही आहे, कारण या निगरगट्ट आता निकमांनी सांगितलं ना की हे सरकार डेट्याच्या कातडीचं आहे, याला सारखं चाबूक मारावं लागणार आहे आणि ती भूमिका आपल्याकडे आहे. आपण फक्त कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर थोडा वेळ, जसा आज आपण वेळ काढला रविवार असताना सुद्धा, तसा वेळ आपण कार्यक्रमाच्या दिवशी विशेष करून काढा. इतर दिवशी आपण सतत छोट्या मोठ्या मिटिंगला नाही आला, पण मोठा कार्यक्रम ज्या दिवशी असतो सगळ्यांनी झाडून आलं पाहिजे. तर आपला प्रश्न चुटकी बरसा सुटू शकतो याच्यावर आमचा विश्वास आहे आणि आंदोलनाशिवाय हा प्रश्न सुटणार नाही याच्यावर सुद्धा आमचा विश्वास आहे. आज अनेक निवेदन दिलेले आहेत, सगळ्या योजना सुद्धा दिलेल्या आहेत. स्वयं विकासाच्या माध्यमातून सुद्धा हा गिरणी कामगार स्वतःचं घर उभं करायची तयारी दर्शवतोय. जे 5.5 लाख रुपये तुम्ही सरकार दरबारी ठेवलेत ना, त्या ह्या सर्व गिरणी कामगारांच्या अकाउंटला ठेवा. त्यांना मुंबईमध्ये जागा द्या आणि त्याच्यासाठी 5.5 लाख रुपये खर्च करा. जी वरची काय स्टॅम्प ड्युटी भरायची ती आम्ही भरतो, आमचं घर तयार होईल. ही इच्छा तर बघा, फक्त बोलताय मुंबईसाठी, अरे पण कृतीत उतरा. तर कृतीत उतरायसाठी मित्रांनो एकच आहे, आपल्याला सगळ्यांना सामुदायिकरित्या वारसांसकट ज्या वेळेला आंदोलन ठरेल त्यावेळेला आपण सर्वांनी आंदोलनामध्ये भाग घेतला पाहिजे आणि तो आंदोलन यशस्वी केला पाहिजे. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वारसांच्या संघटित लढाऊ एकजुटीचा, गिरणी कामगार आणि वारसांच्या संघटित लढाऊ एकजुटीचा, सरकारच्या धोरणाने उद्ध्वस्त झालेल्या गिरणी कामगारांचं मुंबईतच मोफत घर देऊन पुनर्वसन, मुंबईतच मोफत घर देऊन पुनर्वसन. अरे मोफत घर आमच्या हक्काचं, अरे मोफत घर आमच्या हक्काचं. सर्व श्रमिक संघटनेचा लाल फडके. गिरणी कामगार आणि वारस माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आणि जे स्वतः गिरणी कामगार आहेत त्यांनी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. 2005 सालापासून आपल्या घराचा संघर्ष चालू आहे.
कॉम्रेड बी के आंबरे हे पहिल्यापासून आपल्या बरोबर आहे आणि त्यांनी जेव्हा आंदोलन सुरू केलं सर्व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून तेव्हा बरेच जण म्हणत होते, अरे विहारच घेतली, सगळं घेतलं, आता कसली घरं मिळणार. काही संघटनांनी ती मिटिंग घेऊन सांगितलं की हे लालबावटेवाले तुम्हाला फसवत आहे. तरी आपण थांबलो नाही, आंदोलन सुरू केलं. 35 गिरण्यांमध्ये कमिट्या केल्या, पुण्यापासून ते बेळगावपर्यंत आणि इथे महाडपासून ते बांद्यापर्यंत गावाला गेलेल्या गिरणी कामगारांचं संघटित केलं. त्यातनं 2011 साली एक अभूतपूर्व मोर्चा काढला. सर्व संघटनांना आपण निमंत्रण दिलं आणि ते एकाच मागणीवर केलं की मालकांवर कर आणि गिरणी कामगारांना मोफत घर द्या. आणि मुंबईतच पाहिजे हे त्याला अद्यावतच होतं, कारण मुंबईच्या बाहेरच्या घराची त्याला चर्चाही नव्हती. पण त्याच्यातनं किसवलकर, खाडीलकरबाई हे पळाले आणि त्यामुळे आपल्या बोडक्यावर घराची किंमत बसली. तरी सुद्धा गिरणी कामगारांना घराचा हक्क त्यांना मान्य करावा लागला. आजही मालकांवर कर आणि गिरणी कामगारांना मोफत घर या मागणीचे जी मागणी पत्र होतं त्याच्यावरच्या सह्यानिशी आपल्याकडे झेरॉक्स प्रती आहेत. त्याच्या सांगायचा उद्देश आहे की ती 2005 पासून केलेली चळवळ, त्याच्यामुळे वारसांनाही घराचा अधिकार प्राप्त झाला. 82चा मास्टर रोलवरचा जो आहे किंवा त्याच्यानंतर जो मास्टर रोलवर गिरण्यांचे आहे त्यालाही अधिकार प्राप्त झाला. त्यानंतर अनेक चळवळी आपण केल्या, यातनं 15,000 गिरणी कामगारांना घर मिळाली. 40 लोकांना तर मोफत घराची सोय झाली. हे सगळं असताना सुद्धा आपल्याला 20 वर्षे संघर्ष करावा लागला. त्याच्यात 2024 साली आणखीन एक संकट आपल्या समोर येऊन ठेवलं. सरकारला असं वाटलं लाडक्या बहिणींचं आम्हीच देऊ, आपण सरकारवर आलो आहोत तर आपण काहीही करू शकतो. आणि त्या दिमागात त्यांनी 15 मार्चला GR काढला की आता गिरणी कामगारांना घर द्यायला मुंबईत जमीन नाही. पहिलेच वाक्य. त्यामुळे आम्ही काय करतो, शेलू आणि वांगणीला घर देणार आहोत. आणि त्याच्यावर कळस म्हणजे काय, त्यातलं 17वं कलम असं होतं, जर तुम्ही शेलू आणि वांगणीचा घराचा अधिकार नाकारला तर तुम्हाला मुंबईतल्या घराचा अधिकार गमवावा लागेल. आपण ते वाचलं आणि त्या दिवसापासून सर्व श्रमिक संघटनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आणि गिरणी कामगारांचं वातावरण तयार केलं की हा अन्यायकारक हद्दपार करणारा आपल्या गिरणी कामगारांना मुंबईतनं हा GR रद्दच झाला पाहिजे. 1 वर्ष आपण स्वतंत्रपणे आंदोलन केलं. त्यानंतर RMMS ही आपल्याबरोबर आली. 10 जुलैला आपण जोरदार मोर्चा केला. त्याच दिवशी टीव्हीवर त्यांनी सांगितलं की आम्ही 17वं कलम रद्द केलंय. नंतर बैठक घेऊन सांगितलं की 17वं कलम रद्द करतोय, फक्त ज्यांना जायचं आहे शेलू आणि वांगणीला त्यांना मात्र अडवू नका असं एकनाथ शिंदेने सांगितलं. आपण म्हटलं आम्ही कोणाला अडवायला नाही, आमचा फक्त एकच अधिकार आहे की आम्हाला मुंबईतच घरं पाहिजे. मग चर्चा झाली कुठे कुठे घरं मिळू शकतात. आपण सगळी माहिती दिली त्यांना आणि GR ची वाट बघत होतो.
बोलताना बोलले 17वा कलम रद्द झालं, पण जी आर निघाला नाही. मग 9 नोव्हेंबरला ज्या उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानावर आपण मोर्चा डिक्लेअर केला. मोर्चाला लोक जमले आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला बोलवून सांगितलं, भेट दिली ठाण्याला त्यांच्या घरामध्ये आणि सांगितलं मी 8-10 दिवसात जी आर काढतो. ते 8 दिवस होता होता 29 डिसेंबर तारीख उजाडली आणि जी आर काढून 17वा कलम रद्द केल्याची घोषणा सरकारला करावी लागली. ते 29 डिसेंबर. सांगायचा उद्देश हा की 15 मार्चला जी आर, त्याच्यातलं 17वा कलम रद्द करण्याची घोषणा आणि त्याची प्रत्येक अंमलबजावणी 1.5 वर्षानंतर झाली आणि तेही आपण संघर्ष केला म्हणून झालं. आता 17वा कलम रद्द झालं आणि मुंबईतल्या घराचं जी आर काढायचा होता. आपण त्यांना सांगितलं अमुक अमुक ठिकाणी जागा आहे, जसं संतोष मोरेने सांगितलं 120 एकर जागा तर एनटीसीचीच आहे. एनटीसी म्हणजे केंद्र सरकार. आता ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, केंद्रात पण ते, राज्यात पण ते आणि आता म्युन्सिपाल्टी म्हणून ते. जर त्यांनी ठरवलं आणि एनटीसीची जागा नुसती आता राहिलेली, विकून राहिलेली जागा जरी ताब्यात घेतली तर एनटीसीच्या जागेवर गिरण गावातच सगळ्या गिरणी कामगारांचं पुनर्वसन होऊ शकतं. पण ते करण्याची दानत या सरकारची आहे का? एकच तुम्हाला उदाहरण देतो. धारावी प्रकल्प त्यांनी जाहीर केला आणि तो कोणाला? अदानीला. त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्युएशन देऊन दुसऱ्या पार्टीने अर्ज केला होता, पण तांत्रिक गोष्टीवर तो अर्ज रद्दबातल करून धारावीची झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचा अदानीचा अर्ज त्यांनी मोकळा केला. आपल्याला म्हणतात मुंबईत जागा नाही, पण धारावी प्रकल्पाच्या पुनर्वसनाकरता 1,500 एकर मुंबईतली जागा त्यांना देण्यात आली आहे. लक्षात घ्या, हे सरकारने मनात आणलं तर अदानीला 1,500 एकर जागा देऊ शकतात, पण गिरणी कामगारांचा पुनर्वसन जे तुमच्या धोरणामुळे बर्बाद झाले, हाँगकाँग सिंगापूर करण्याच्या धोरणामुळे चालत्या गिरण्या, नफ्यातल्या गिरण्या सेंच्युरी सारख्या आणि बॉम्बे टँक सारख्या त्यांनी मोडीत काढल्या. त्या गिरणी कामगारांचं पुनर्वसन करण्याला जागा नाही म्हणतात. आणि आपणही हे आपले पोटाचे प्रश्न राजकारणाचे करत नाही. निवडणुकीच्या वेळेला लाडकी बहीण, हिंदू मुसलमान या प्रश्नावर आपण मतदान करतो आणि त्यामुळे आपल्याला ही फळं भोगायची पाळी येते. असो, मी सांगत होतो हे की 10 मार्चला आपण मोर्चा काढला की बाबा तुम्ही जी आर काढला नाही अजून. त्यावेळेला सुद्धा मोरेंनी सांगितलं तसं गावातले आपले गिरणी कामगार आले होते. ते म्हणाले इकडे मंत्री आल्याशिवाय आणि त्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आपण हटणार नाही. त्यावेळेला विधानसभा अधिवेशन चालू होतं. सचिन पवार यांनी तिकडेही प्रश्न मांडला की हजारो गिरणी कामगार तिकडे बसलेले आहेत, मंत्री भेट द्यायला तयार नाही. का भेट द्यायला तयार नाही? कारण ज्या शिरू आणि वांगणीला आपला विरोध आहे त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्याकरता 1 मेला फडणवीस जाणार अशी त्यांनी घोषणा केलेली होती. ते आडवे पडलेले होते म्हणून आपली भेट मिळत नव्हती. पण जसा गिरणी कामगारांनी आग्रह धरला आणि जाणार नाही म्हणाले मैदान सोडून, अटक करा आम्हाला, हा प्रसंग त्यांच्यावर आणल्यानंतर रात्री 11:30 वाजता उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि आम्ही त्याला सांगितलं बाबा जुलै महिन्यात तुम्ही आश्वासन दिलं होतं मुंबईतल्या घराकरता कमिटी नेमू, आज तागायत तुम्ही त्या आश्वासनची पूर्तता केलेली नाही. नाही आश्वासन देतो, परत
की मुंबईतल्या घराकरता आपण कमिटी नेमू. त्या मिटिंगचे मिनिट्स 13 मार्चचे मिटिंगचे मिनिट्सही आपण अनेक वेळा मागणी केली अशी गुप्ताकडे, जे त्यांचे सेक्रेटरी आहेत, पण त्यांनी दिली नाही. शेवटी आपण पुन्हा एकदा आंदोलनाचा दणका देऊ असं जाहीर केलं आणि मग 6 एप्रिलला 13 मार्चच्या मीटिंगचे जी आरचं आपल्या बैठकीचं कार्यवृत्तांत आपल्याकडे आले, मिनिट्स ऑफ द मीटिंग, तेही इंटरनेटवर जाहीर केलेले आहे. आपण आपल्या संघटनेद्वाराही जाहीर केलेले आहे, प्रसिद्ध केलेले आहे. काय ते मिनिट्स सांगतात? जे डिपार्टमेंट तिकडे हजर होते त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिली आहे. उदाहरणार्थ NTC-ला त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली आहे की हे जे म्हणतायत 121 एकर जागा अजूनही शिल्लक आहे, तिथे गिरणी कामगारांची किती घरं होणार याच्याबद्दलचा तपशील द्या. नंतर आपण सांगितलं गिरण्यांच्या ज्या जाळी आहेत त्याच्यात FSI वाढून गिरणी कामगारांना घराचा बंदोबस्त करा. नंतर म्हाडाच्या वसाहती आहेत, जसं काळा चौकीला आहे, अभ्युदयनगरला, तिथे गोरेगावला मोतीलाल नगर आहे, तिथे आहे, तिथेही किंवा SRA मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत. त्या ठिकाणी एक FSI जर वाढवला तर हजारो गिरणी कामगारांना मुंबईतच घराची सोय होऊ शकते. आपण हे मागणी केली आहे. त्या प्रत्येक मागणीच्या बाबतीत कोणाची जबाबदारी आहे हे त्या मिनिट्समध्ये सांगितलेलं आहे. हे 6 एप्रिलला मिनिट निघाले. त्या 6 एप्रिलच्या मिनिट्समध्ये हेही नमूद करण्यात आलं होतं की सचिवांची एक समिती आम्ही गठीत करू. त्याचा GR निघायला 18 मे तारीख उजाडली. तोही GR वेबसाईटवर आहे. मी एवढं तपशिलात एवढंच करता सांगतो आहोत की लढलं तर आपण मिळवू शकतो. 15 मार्चचा GRचं 17वं कलम आपण रद्द करून मुंबईतल्या घरांचा मार्ग मोकळा केला. आता बडग्याशिवाय सरकार हलत नाही. कारण गिरणी कामगारांना घर द्यायचं म्हणजे मुंबईतल्या जागेची किंमत त्यांच्या डोळ्यापुढे येते. तुम्ही एक बघितलं असेल, लाडक्या बहिणींना ज्याला ही निवडणूक सामोरे जायची होती, जो अर्ज करेल त्या लाडक्या बहिणीला पैसे दिले, पण आता त्याच्यातल्या 1 कोटीच्या संख्येने त्याच्यात तांत्रिक कारणं काढून त्यांचे पैसे बंद केले. असं हे सरकार आहे, फसवणार सरकार आहे. हे लक्षात घेता आम्ही असा विचार केला होता की आता 22 जूनला विधानसभेचं अधिवेशन आहे, पण त्याच्या अगोदरच 18 मेला त्यांनी समिती गठीत केली आणि त्याच्यानंतर असीम गुप्ताची भेट घ्यायचं आमचं ठरलं होतं, पण आज सगळ्यात ती भेट मिळाली नाही. जर आम्ही ठरवलं, कृती समितीने ठरवलं की 22 जून ते 3 जुलैपर्यंत आणखीन एखादा दणका द्यावासा द्यायची गरज वाटली. काही लोकांचं असं म्हणणं आहे की सरकारने 2 पावलं पुढे टाकलेली आहेत, तर ताबडतोबीने आपल्याला संघर्षात उतरायची गरज नाही, थोडी वाट बघूया असा विचार झालेला आहे. पण तरी सुद्धा जर हे सगळ्या घटना तुम्हाला सांगायच्या होत्या, अवगत करायचं होतं तुम्हाला, विशेषतः व्हॉट्सॲपवरून अनेक मेसेज येतात. आमच्या सहयोगी संघटना पण आहेत, ते संयुक्त महाराष्ट्र काय चळवळ, ते आमचे सरकारी बने आहेत. त्यांनी रोज एक सोशल मीडियामध्ये व्हॉट्सॲप करतात. दुसरे आहेत त्यांना आम्ही आता काढून टाकलेला आहे, पण त्यांनी केस केलेली आहे. मग अशी त्याचा उल्लेख केला की जर 2012 साली ज्या प्रकारे 7,000 लोकांना गिरणी कामगारांना घरं दिली नरसू मिलमध्ये, त्याच वेळेला सगळ्यांना घरं दिली असती तर त्या प्रॉपर्टीची किंमत किंवा भाडं त्याचं 85 लाख आतापर्यंत मिळालं असतं, तर ते आम्हाला मिळावं असं काहीतरी सांगून
लोकांकडनं हजारो रुपये त्यांनी गोळा केले आहेत. नंतर आता छड्डाची जाहिरात आली आहे 18 मेला, आता 2-3 दिवसापूर्वी, आणि त्यांनी सांगितलं शेलू वाकणीला 540 स्क्वेअर फीटचं 2 BHKचा 18 लाखात. सरकारने आपल्याला काय सांगितलं, तुमचा 300 स्क्वेअर फीटचा फ्लॅट त्याची बांधकामाचा खर्च आहे 15 लाख. हे GR मध्ये म्हटलंय. त्याची बदमाश सरकार आहे ते बघा. GR मध्ये म्हणताय शेलू वांगणीला बांधकाम खर्च 15 लाख रुपये, आणि छड्डा जाहिरात करून आता 2 दिवसापूर्वी सांगतोय की 540 स्क्वेअर फीटचं घर आम्ही 18 लाखात द्यायला तयार आहे. तिथे शेलू वांगणीमध्ये म्हणजे बांधकामाची जागा, बांधकामाचा खर्च वाढवून दाखवायचा, आणि मग सरकार सांगणार प्रत्येक गिरणी कामगाराच्या घरामागे 5.5 लाख रुपये आम्ही सबसिडी छड्ड्याला देणार, आणि मग गिरणी कामगारांनी 9.5 लाख रुपये भरायचे. तशी बदमाशांची योजना आहे ती बघा. म्हणजे छड्ड्याचा विकास करण्याकरता 5.5 लाख रुपये गिरणी कामगारांच्या नावाने सरकार त्याला देणार, अशी ही योजना आहे. आता आपल्या पुढे तो प्रश्नच नाही, कारण आपला छड्डा आणि यांच्याशी कर्मयोगीशी काही संबंध नाही, आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत शेलू वांगणीला जायचंच नाही. पण या भांडवलशाहीमध्ये फसवणूक कशी चालते हे नीट लक्षात घ्या. म्हणजे शेलू वांगणी ते गिरणी कामगारांचा बहाणा आहे, पण शेलू आणि वांगणीमध्ये इतर कुत्रेही कोणी जात नाही. एकही फ्लॅट तिकडे रेडी नाही. तिथे 50,000 त्याला आणि 30,000 त्याला असा गृहनिर्माणाचं लायसन्स देऊन ती जागा सगळी डेव्हलप करायची, ही सरकारची योजना आहे, आणि त्याच्यात गिरणी कामगारांचा बळी द्यायचा. नीट लक्षात घ्या. आपण जेव्हा मागत होतो मुंबईतच गिरणी कामगारांना मालकांवर कर लागून मोफत घर द्या, त्याला आपलं काय कॅल्क्युलेशन होतं, गिरण्यांच्या जमिनीची किंमत गेल्याच वर्षी नेहमी उदाहरण देतो की बॉम्बे डाईंगनी आपली टेक्सटाईल मिलची जागा 18 एकर जमीन 5,200 कोटीला विकली. म्हणजे साधारणपणे 300 कोटी रुपये एकराचा भाव चालू आहे. आम्ही त्याला मागणी केली की 5% जरी मालकांवर कर लागला तरी गिरणी कामगारांचा बांधकामाचा खर्च निघू शकतो. काय मागणी चूक होती. आणि ज्या ऐन भराट आयुष्याच्या मध्य आयुष्यात आम्हाला गिरण्या बंद करून तुम्ही देशोधडीला लावलं, येणाऱ्या पिढीचाही रोजगार नष्ट केला, आणि एवढं करून मालक गरीब नाही झाले. मालक हजारो कोटींवर जाऊन कुठले लाखो कोटींवर त्यांनी धंदा केला, आणि तुमच्या हाँगकाँग सिंगापूर करता आमचा बळी गेला. तर हे पुनर्वसन करण्याची जबाबदारी या सरकारची होती, पण ती पाळली नाही. आपणही तो राजकारणाचा प्रश्न केला नाही. आम्ही लाल बावटेवाले असल्यामुळे आम्हाला कामगार वर्गाचं राज्य आणण्याचीच ईर्ष्या आहे, दुसरी कुठलाही विचार आमच्या डोक्यात नाही. म्हणून आम्ही हे आंदोलन करू शकतो. आमच्यात कोणी मालक नाही, साधा दुकानाचाही मालक नाही कोणी, कारण आमच्या पक्षामध्ये त्याला परवानगीच नाही द्यायला. अशा विचारांनी जगभर आमच्यासारखे मार्क्सवादी विचाराला मानणारे कम्युनिस्ट कार्यकर्ते आहेत, आणि म्हणून आमची बांधिलकी म्हणून आणि कर्तव्य म्हणून हा संघर्ष आम्ही करतो आणि करतो आहोत. आणि त्याही संघर्षात तुम्ही साथ केली पाहिजे येणाऱ्या पिढी करता. नाहीतर तुम्हाला माहिती आहे जे IT सेक्टर पुढे गेलं असं म्हणताय, ते क्षेत्र जवळजवळ ते AI मुळे गोत्यात येण्याची शक्यता आहे. TCS असेल, आणखी कंपन्या असतील, त्यांनी कामगारांची कटोती करण्यात आलेली आहे, आणि तिथे कुठलेही कामगार कायदे लागू नाही. त्यामुळे नुसता एक मेल येतो की उद्यापासून तू कामाला येऊ नकोस, ही नोकरी संपली. आमच्या गिरणी कामगारांचं अभिनंदन सांगतो की वयाच्या 63 वर्षापर्यंत काम करण्याचा त्यांना अधिकार होता, जर तुम्ही VRS मध्ये गेला नाही तर. संतोष मोरे अजूनही घरी बसून पगार घेतो. कशामुळे? ती स्टँडिंग ऑर्डर्स होती.
आणि आपण ती कायदेशीररित्या बॉम्बे डॅम बंद करायला परवानगी नाकारली, आपण दिली नाही. त्यामुळे सेंच्युरीचे 275 आणि बॉम्बे डॅमचे 75 कामगार अजूनही भरी घुसून पगार घेत होते सेंच्युरीचे 2018 सालापर्यंत. पण कंपनीने सांगितलं 63 वर्षाचा पगार आम्ही एक रकमी देतो, म्हणून आमचे विभूती असतील, शिवाजी सावंत असतील किंवा कल्पेश नाडकर्णी असतील, त्यांनी एका रकमेने 50 लाखाच्या वरती अमाऊंट घेतली. का? संघटना त्यांची विकली गेली नाही. त्या विचाराने आम्ही वागणारे लोक आहोत. तर त्या राजकीय कामात सुद्धा तुम्ही आमच्या पक्षाचे सभासद झाले पाहिजे आणि समाजाच्या लढाईमध्ये तुम्ही भागीदारी केली पाहिजे. गिरणी कामगारांच्या बाबतीत जे आंदोलन आपल्याला करायचं आहे, मुंबईतल्या जागा आपण दाखवल्या आहे, त्या प्रत्यक्ष त्या कमिटीच्या समोर आणून त्यांना ते जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने, भाग पाडण्याच्या दृष्टीने आपल्याला कधीही आंदोलन करावं लागेल. या सगळ्या घडामोडींची तुम्हाला माहिती द्यायची होती आणि पुढच्या लढाईला सुद्धा तुम्हाला सज्ज करायचं होतं, म्हणून आजची बैठक आपण नेमली आणि आज घडवली. आणि दुसरं, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे थैमान चालू आहे त्यालाही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणीही शेलू वामणीच्या किती फोन आले तरी कन्सेंट आणि OTP देऊ नका. हेच सांगण्याकरता आणि आम्ही सगळे कार्यकर्ते, लाल बोट्याला मानणारे कार्यकर्ते सातत्याने तुमच्या बरोबर आहोत आणि येणाऱ्या काळात सगळं अदानी करता खुलं केलेलं आहे. जगातल्या तुम्हाला माहिती आहे जगात जे युद्ध चाललंय इराणमध्ये आणि त्याच्यामध्ये मोदींवर प्रेशर आणून आपल्यावर अनेक संकट पुढच्या काळात येणार आहे. गेल्या महिन्याभरातच जवळजवळ 10 रुपयांनी पेट्रोलचं झालेलं आहे. युद्ध अधिक लांबलं तर गॅसही मिळणं कठीण होणार आहे. हे सगळी संकट आपली वाढणार आहे. दुसऱ्या बाजूला नोकऱ्यांच्यावरही संकट आहे. या सगळ्या संकटाविरुद्ध लढायचं असेल तर आमच्या मते लाल बावट्याशिवाय पर्याय नाही. त्याही लढाईत तुम्हाला भागीदारी करावी लागेल. हे सांगण्याकरता आपण आज बैठक घेतली होती. तुम्ही मोठ्या संख्येने हजर राहिला त्याबद्दल सर्वश्रमी संघटनेतर्फे आभार मानून मी माझे 2 शब्द पुरे करतो. वारस किती आहे म्हणून आपण साधारण चाचपणी केली तर जवळजवळ 70% वारस इथे जमलेले आहे तसं दिसतंय. आणि त्यामुळेच पुन्हा आम्हाला थोडीशी उजळणी करावी लागते. नाहीतर आताचा काळ असा आहे की कुठलाही खोलातला विचार न करता वरवर जे दिसते तेच खरं मानून त्यामागे धावायचं असा काळची साधनं आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे मोबाईलच्या रूपाने. त्याला ते व्हॉट्सअप, यूट्यूबची जोड मिळालेली आहे. त्यातनं असा एक तल जातोय. म्हणून पुन्हा आपली भूमिका काय होती आणि ती जास्तीत जास्त पुन्हा एकदा घट्ट करायचं हा चळवळीसमोरचा एक आपल्याला करावं लागणारं काम आहे. बऱ्याच जणांनी त्या आढावा सगळा घेतलाय आणि खरोखरच आहे की आपण ज्यांच्याशी टक्कर देतोय त्या सगळ्यांनी आपल्याला कधीच कामावरून काढून मुंबईच्या घराबाहेर फेकून दिले. म्हणजे एक सगळ्यांनी मनात पक्क केलं पाहिजे की जे सत्तेवर येत आहेत निरनिराळ्या नावाने पक्षांच्या आघाड्यांनी, युत्यांनी, त्यांना कोणालाही कामगार कष्टकरी बंद काही देणं घेणं नाही आहे. उलट त्यांच्या धोरणातनं आपलं जीवन हळूहळू ते संपवत आहे. अशांची आपण टक्कर घेतोय हे पहिली गुणगार पाहिली पाहिजे. कारण गिरणी कामगारांच्या घराच्या पुनर्वसनाच्या चळवळीचा एकमेव जी संघटना त्यांनी सुरुवात केली त्या संघटनेचे आपण सगळे कार्यकर्ते होत. त्यामुळे आम्ही सगळी वळणं पाहिलेली आहे. पहिल्यांदा घर मिळवूच शकत नाही, तुम्हाला अधिकारच नाही, घर देऊच शकत नाही, तुम्ही सांगता ते चुकीचं. हे निवड संघटना इतर ज्या सांगत होत्या अशा नव्हे तर सरकारचं हे म्हणणं होतं. मग हळूहळू कुठेतरी कायदे दाखवायला सुरुवात झाली. आणि मला आठवतंय की आपण काळा चौकीला एक रस्ता रोको आंदोलन केलं आणि मग न्यू इंडिया टेक्सटाईल मिलमध्ये घराच्या बांधकामाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली. म्हणजे आंदोलन सुरुवात केली 2003-2004 पासून, पण घराची पायाभरणीचा कार्यक्रमाला सरकारला भाग पडला पण 2008 साली.
साधारण घरं बांधायला सुरुवात झाली. 2011 पर्यंत घरं हळूहळू ताब्यात उभी राहिली. मग किमतींचा प्रश्न पुढे आला आणि त्या दरम्यान मध्ये एक महत्वाची घटना त्या अगोदर एक घडून गेलेली होती की मुंबईच्या गिरणी कामगारांच्या घराचा जो वाटा होता तो सुरुवातीला वर्कर्स हाऊसिंग म्हणून होता. तो 2001 साली या सरकारने मालकाच्या पदरात जवळजवळ 85% जमीन टाकून होती. त्यामुळे उरली 15-20% त्याच्यात अर्धी गेली म्हाडाला आणि अर्धी राहिली गिरणी कामगाराला. आणि तेव्हापासूनच सरकारचं धोरण होतं की आता हळूहळू गिरणी कामगारांना एकतर घर देऊन न देता मागून लावायचं किंवा त्याला मुंबईच्या बाहेर फेकायचं. जमीन नाही, जमीन नाही, जमीन नाही. आधी होती ती जमीन पालकांच्या खिशात टाकली. खरं मुळात आपलं एक ठाम म्हणणं होतं की कुठलाही मालक जमीन घेऊन जन्माला येत नाही. जमीन, हवा, पाणी या जमिनीच्या खालची असलेली खनिज ही सगळी कोण आहे? नैसर्गिक साधन संपत्ती आहे. ती त्या त्या वेळेला त्याला वापरायला दिली जाते. मालकी होऊ शकत नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये गिरणी धंद्यात रस नाही, तुम्हाला गिरणी धंदा चालवायचा नाही. खरं तर प्रामाणिक सरकार असतं जे जनतेच्या हिताला बांधिलकीचं असतं तर त्यांना चालते म्हणून सांगितलं असतं. कारण ही जमीन सुद्धा त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारने मुंबई घडवताना हे उत्पादन केंद्र आहे, बाजूला बंदर आहे. आणि पहिल्या महायुद्धानंतरची कोणती झाली होती समुद्रातनं इंग्लंडमधून तयार कापड येणारा आणि खाली आफ्रिकेमध्ये सुद्धा पोहोचवायला, तेव्हा त्यांनी एक आपलं धोरण बदललं आणि आता भारतात सुद्धा कापड उत्पादन करूया. त्याच्याकरता मुंबई हवामानाकरता ते कापसाकरता दमट हवामान त्या काळात लागत होतं म्हणून त्याला पाहिजे होतं म्हणून त्यांनी ती त्या आता कशी MIDC बसवतात तशी बसवली. कुठल्या मालकांनी स्वतःहून तिथे आले नव्हते. सरकार त्यावेळेच्या सरकारने ती उत्पादन योग्य तयार केली. मालकांना घेऊन आले. ते ब्रिटिश होते, काही नंतर पारशी होते, काही नंतर मारवाडी आले. त्यांचा कार्यभार संपला. त्या जमिनी खरं ताब्यात घेतलं पाहिजे होतं. आज जर 600 एकर जमीन या मुंबईची गिरणी काम धंद्यातली जर आज सरकारच्या ताब्यात असती संपूर्णपणे तर आज कायापालट झाला असता. मराठी माणसांच्या नावाने गळा काढणारे, मुंबईत रोजगार मिळायचं म्हणणारे, मुंबईतला टक्का कमी झाले म्हणणारे, गिरणी कामगारांचा झगडा पूर्ण झाला की माझा बाप गिरणी कामगार होता, माझा आजोबा गिरणी कामगार होता, माझा मामा गिरणी कामगार होता अशी गळा काढून रडणारे आणि आता सगळे बिल्डर झालेले या सगळ्यांना काही रडणार अर्थ नव्हता. या 600 एकर मध्ये गिरणी कामगारांचं आणि पर्यायी मराठी माणसाचं ज्याच्याकरता आपण रक्त सांडून हा संयुक्त महाराष्ट्र मिळवला त्या रक्ताची इमान राखून या खऱ्या अर्थाने मुंबई मराठी माणसाची झाली असती. पण ते केलं नाही. तुम्ही सगळेजण त्या बिल्डर आणि याचे मागे लागले, स्वतः बिल्डर बनले आणि हा विश्वासघात केला. आणि तेव्हापासून आपण हा संघर्ष करतोय की आपल्याला कल्पना होती की जमिनीच्या नावावर आपल्याला ते मागे रेटताय आणि आता कशी ती ऍडजस्टमेंटची जी परंपरा तयार झालेली आहे ती थोडं कठीण लागलं की व्यवहारीपणा असा सल्ला आपल्याला देतात. लाल बावटा आणि कामगार वर्गाचा इतिहास तो नाही आहे. जो 1886 साली पहिल्यांदा कामगार वर्ग लढायला उभा राहिला 12 तासाच्या विरोधात रक्त सांडवलं, तो असा विश्वासघाताचा आणि कामगार वर्गाला मागे घेणाऱ्या इतिहासाचा आपण वारसदार नाही आहोत. आपण लढाऊ पद्धतीचे कामगार वर्गाचा लढाईचा वारसा आपण आहोत. ते घेतला त्यांनी व्यवहारिक. आपण त्यावेळी घराची किमतीची लॉटरी काढली, त्याला आपण विरोध केला, समिती नेमली आपल्या देशाखाली. त्या समितीमध्ये परत हीच नाव वार शेलवाडी मागणीमध्ये फक्त ईश्वरकर त्यावेळेला हयात होते, तेवढे आता नाही आहे. आता तेही पुढाकाराने असतेच, कारण धोरणाचा प्रश्न आहे, व्यक्तीचा नाही. व्यक्ती म्हणून आपलं काय प्रेम दोष काही असू शकतो. पहिले नंबर त्यांचा असता. समिती नेमली, अगोदर सह्या करून त्यांनी मोफत कर लावायला मान्यता दिली, समिती नेमली आणि समितीमध्ये एकेकाने आपलं निवेदन द्यायला सुरुवात केली. 5.5 लाख 6 लाखाला घर, पण 7 लाखाला घर. पण गिरणी कामगारांना जो आपण शब्द दिलेला होता त्या शब्दाची इमान राखून प्रामाणिक कोण राहिला तर फक्त सर्वसमिती संघटना आहे. आणि त्यांनी निवेदन दिलं. त्या समितीमध्ये मी होतो, आपल्या सर्वसमिती संघटनेच्या वतीने आम्ही त्याला निवेदन दिलं. त्यावेळेला बाळासाहेब थोरात आणि आणखी 2 मंत्री होते, मला आठवत नाही दुसरे कोण आहेत ते, जयंत पाटील होते, हे आता राष्ट्रवादीमध्ये आहेत ते. या दोघांची कमिटी, एक महसूल मंत्री होता, एक अर्थमंत्री होता आणि एक गृहनिर्माण खात्याचा मंत्री होता, नगर विकास. तिला फक्त आपण निवेदन दिलं की नाही, ही जमीन मालकाची नाही, ही जमीन या महाराष्ट्राची, या देशाची, पर्यायी या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची आणि मुंबई महाराष्ट्राला रक्ताने मिळवून दिलेल्या आमच्या गिरणी कामगारांची आहे. ती जमीन गिरणी मालकाच्या घरात घालू नका आणि तुम्ही खातली आहे तर त्याच्यावर कर लावून तुम्ही याच्यावर पैसा वसूल करा.
कोणाची हिंमत नाही झाली. चुळबुळ सगळी पळापळ, उद्योपट तुम्ही काय म्हणताय, उद्योपट म्हणजे आपल्या संघटनेचं मत म्हणून आपण तिथे मांडतोय. तुम्ही काय म्हणताय, थोरात बाळासाहेब थोरात म्हणाले की तुमची मागणी योग्य आहे, पण आम्हाला करणं ते शक्य नाही, आमच्या अडचणी. त्या अडचणी तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे त्यांच्या काय अडचणी आहेत. आणि असा हा टप्पा घेऊन आपण आता पुढे आलेलो आहे. असं मला असं वाटतंय की आपण एका निर्णायक टप्प्यावर आहोत, पण त्या टप्प्यावर आपली जबाबदारी आता वाढते. आता त्यांच्या अंतर्गत फडणवीस आणि शिंदेची काय लढाई चालली आपल्याला माहिती नाही, म्हणजे माहिती आहे काय आहे ती, पण त्याला काय वळण लागेल काय माहिती नाही. पण आपल्याला एक गोष्ट पक्की माहिती आहे कामगार वर्गाला, की जे सत्ता आपण ते निवडून पाठवतोय ती सत्ता शेतकऱ्याची, कामगार वर्गाची नाही, त्याला आपल्याची देणं घेणं नाही. त्याच्या विरोधात एकजूट कायम ठेवून लढ्याच्या मैदानात सतत राहिलं पाहिजे, ही गोष्ट मात्र आपल्याला पक्की आपल्या अनुभवाने आहे. त्याच्याबद्दल आम्हाला कुठलाही भ्रम नाही, त्याच्याबद्दल कामगार वर्गाला कुठलाही भ्रम नाही, गिरणी कामगाराला बिलकुल भ्रम नाही. आता त्यांनी या पर्याय नेमण्याकरता समिती नेमलेली आहे. आता आपली जबाबदारी वाढते आणि ही जबाबदारी अशी आहे कारण ही कमिटी तीच आहे, इकडून आकाशात पडलेली नाही. ज्या जमिनी शेरू आणि मागणी करतात ज्यांनी आपल्याला ढकललं तेच सगळे नोकरशाही आहे. आता बदल एवढा झालेला आहे की आपण जी संयुक्त लढत समिती निर्माण केली त्यातनं संघटना काय 10-12 काय आहेत आपल्या बरोबर, आणि आपण जो घोषणा लावून धरला की आम्हाला शेरू मागणी अजिबात मान्य नाही आणि त्याला 7 गिरणी कामगारांनी दिली, हे आपल्या बरोबर बळ, हे आपली जमेची आणि बळ जर 11,000च्या ऐवजी तर 60,000, 70,000, 40,000, 35,000 असते तर ती समिती नेमली असते. आज मुंबईच्या घरात करतात आंदोलन आहेच, पण शेलू आणि वाकीचा मी अर्ज करणार नाही हा हे सुद्धा आंदोलन आहे. प्रत्येक वेळेला काही मोर्चा आणि रस्ता रोको हेच आंदोलन स्वरूप नसतं. मी मनाशी केलेला निर्धार की मी नाही जाणार शेलू मागणीला, माझं घाम आणि रक्त ज्या मुंबई शहरामध्ये आटलंय तिथे माझ्या वारसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे आणि मला मिळाला पाहिजे. जर आमदार खासदारांच्या मुलांना मुंबईमध्ये घरं मिळतात वारस म्हणून आणि आमदारांना खासदारांना मिळतात, नालायक अदानीला मिळतात, तर माझ्या मुलाला आणि मला मुंबईत घर का नाही आणि जमीन असताना का नाही, हा निर्धार आपण जो केला त्या निर्धार हा सुद्धा एक आंदोलन आहे आणि त्याचा हा परिणाम झालेला आहे. कारण शेवटी ते कागद सत्य वस्तुस्थिती दाखवते. त्यांनी किती सांगितलं या तुमच्या कमिटी ती खाडीलकर बाई आणि किती जरी आपटली तरी शेवटी जेव्हा फाईल घेऊन बसतात मंत्रालयामध्ये तेव्हा कळतं की 11,000च्या ग्रुप जात नाहीये. आणि मग हा गिरणी कामगार एवढा मोठ्या प्रचंड संख्येने आहे, त्याला आजही त्याची महाराष्ट्रामध्ये शान आहे, त्याच्या शब्दाला त्याच्या कृतीला आजही तेवढा सन्मान आहे. आणि गिरणी कामगारांना देशो देणं लावतायत हे आजही कुठल्याही राज्यकर्त्या वर्गावर दडपण आहे. आणि हे दडपण आपण गेल्या 10-15 वर्षाच्या आंदोलनाने आपण ते मजबूत करून ठेवलेलं आहे. त्याला बरंच पाहिजे की गिरणी कामगार मेलेला पाहिजे, त्याला गिरणी कामगारचा वारस कुठे विसरलेला पाहिजे, पण आपण ते विसरू देत नाही. आपण पुन्हा आंदोलन करून त्याला एका याच्यामध्ये आणतोय. आता आपण याकडे जबाबदारी वाढलेली आहे. काही जण आमच्यातलेच व्हॉट्सअपवर खूप इकडे तिकडे प्रचार करतायत, काही जण कोर्टात जातायत. मला एक कळतं की ब्रिटिशांची टक्कर आणि देशातल्या अव्वल भांडवलदाराची टक्कर देणारा, प्रसंगी छातीवर गोळ्या झेलणारा, देशातल्या कामगार कायद्याची पायाभरणी करणारा गिरणी कामगाराला अशा आणि त्याच्या वारसाला टोप्या घालणं एवढी सोपी गोष्ट नाही. टोप्या तुम्ही भरपूर घाला, पण त्या कामगाराच्या आणि त्याच्या वारसाला टोप्या घालणं सोपी नाही. हे सरकारने पण आपण प्रयत्न केला. आमच्या अवतीभोवतीच्या संघटना त्याही करून पाहिल्या, अजूनही कोणी करतील, पण त्याला टोप्या घालणं सोपं नाही. कारण तो इतिहास घडवणारा कामगार आहे आणि त्याचा वारसदार त्याच्या पावलावर पाऊल टाकणार आहे. आणि तो इतिहास आपण घडवलेला आहे की तुम्हाला शेवटची संधी मागणी शेरू घ्या, नाहीतर तुम्ही चालते व्हा. मला अजून जुनी पण एक आठवण येते की जेव्हा बेंजामिन नगर विकास खात्याचा प्रधान सचिव होता तसं त्यांनी घर पहिल्यांदा गिरणी कामगारांना घराचा अधिकारच नाही, मग घर दिली, मग म्हणाले 15-16 हजारच घर होणार, मग जिल्ह्यामध्ये द्यायला लागले. मग त्यांनी आपली जेव्हा समिती बसली तेव्हा बेंजामिननी सांगितलं की ज्यांच्या गिरणी कामगारांच्या घर मुंबईमध्ये घरं आहेत त्यांना घर देण्याचा प्रश्नच नाही. हा त्यांनी पहिल्यांदा नगर विकासाचे प्रयत्न करून पाहिला. मग सांगितलं वारसाला घरं नाहीत, कायद्यामध्ये वारसाला घरच नव्हती, 82च्या कामगारांना घरं नव्हती, ह्याच्याकरता पण संघर्ष झाला. मग वारसाचा अधिकार आला, आम्ही त्याला तिथे मांडलं, मी त्याला मांडलं
की तुम्ही स्वतः घर घेतलेत की नाही. बेंजामिनला विचारलं. बेंजामिन आमचे पुणे महानगरपालिकेत होते, आपल्या अप्पासाहेब भोसले सगळ्यांचे ते अगदी चाहते होते. बरं तुम्ही इथे बसलेला दादा सावंतच्या बैठकीत होते. कविता गुप्ता ज्यावेळेला कामगार खाते सचिव होते आपल्याला, त्यांनी सुद्धा ते मांडलं होते. पण तुम्ही कसं मांडताय? बरं मी तुम्हाला विचारतो म्हणून सांगितलं, तुम्ही सगळे जे इथे आयएस अधिकारी आहात त्यांची 3-3, 4-4 घरं आहेत, तरी तुम्ही शासकीय याच्यामध्ये सवलतीची घरं कशी घेता? का ती नरिमन पॉईंटची वसाहत कोणाची आहे? निवृत्त जजसाठी तुम्ही 1 रुपयाने तुम्ही घरं कशी दिली? कशी तुम्ही आमदार खासदारांना घरं असताना, गावामध्ये टोले जंग बंगले असताना, मुंबई शहरात घरं असताना वरळीपासून सगळी तुम्ही हे बंगले आणि घरं कशी दिली? आणि तुम्ही गिरणी कामगारांना विचारताय घरं कशी दिली म्हणून? आणि काय घरं आम्हाला होती आणि काय घरं आमची आहे? साळीमध्ये 10 बायकांच्या घरामध्ये राहिलो, पत्र्याच्या घरात राहिलो, झोपडपट्टीत राहिलो, चाळीत राहिलो, संबंध प्रकारचे जीवाचे हाल केले. अर्ध्या गिरणी कामगारांनी संसार, घरं आणि आपली मुलं बाळ गावाला ठेवली आणि या देशाकरता आणि भांडवलदारांकरता संघर्ष केला. आणि आराम करून तुम्ही आमच्या घराचा हिशोब घेताय. तुमच्या घराचा हिशोब घेतला पाहिजे, प्रत्येक मंत्र्याचा, या अधिकाऱ्यांचा घराचा हिशोब घेतला पाहिजे, आणि मग आमचा हिशोब केला. हे द्यावं तिथे घडणार. आणि मग कविता गुप्ताचं सगळ्यांनी सांगितलं तुमचं म्हणणं बरोबर आहे, हा विषय काढायचा नोंद चाललेली होती. मला असं वाटतं की आता सुद्धा तोच प्रसंग आमच्या समोर आहे. संतोष बोरेंनी बरोबर सांगितलं. एकच गोष्ट आता आपल्याला करायची, जशी तुम्ही एक खूप चांगली गोष्ट केली आणि मोठ्या संख्येने केली की जवळजवळ 1,20,000 पैकी 1,10,000 गिरणी कामगार वारसदारांनी निर्धार करून एक प्रचंड मोठं आंदोलन केलं की मी जाणार नाही शेरू मागणीला. मला असं वाटतं की त्याच आंदोलनाचा पुढचा टप्पा किमान 50,000 गिरणी कामगार वारसदार रस्त्यावर उतरलं पाहिजे. सत्ताधाऱ्याने आपल्याला जे चीफ जस्टिस बोलला ना, सुरळय का म्हणजे किती माजलेले हे सगळे सत्ताधारी. सुप्रीम कोर्ट जज सुद्धा एक सत्ताधाऱ्याचा अंग आहे. मला वाटतं ते की न्याय द्यायला बसलेलं नाही. न्याय देतो असं सर्वसामान्यांना भासवण्याकरता यंत्रणा आहे, पण ते कोर्ट प्रस्थापितांचं संपत्तीचं रक्षण करण्यासाठी हितसंबंधन करता आहे. आणि म्हणून ते आराम करून म्हणून एक झुरळ आली सारखा शब्द बाहेर पडला. सर्वसामान्य माणसाला ते झुरळ समजत आहे. आणि झुरळ याचा अर्थ काय? झुरळाला जगण्याचा अधिकार नाही, त्याला चिरडलं पाहिजे. ही त्या मानसिकता त्या सत्ताधाऱ्यांची आहे. मग तो सत्तेवर बसलेले इकडे युती असो, कोर्ट असो, आयएस अधिकारी असो, आणखी कुठले सत्ताधारी असो, त्यांची ही मानसिकता आहे. आणि त्यांना हे दाखवलं पाहिजे की आम्ही झुरळ आहोत का शिवाजी महाराजांच्या आज्ञेला हो देऊन लढणारे मावळे आहोत. महात्मा गांधींनी सांगितल्यानंतर काठी बसणाऱ्या डोक्यामध्ये, पण ती काठी डोक्यावर घेणारे ब्रिटिशांच्या वेळी लढणारे आहोत. त्या 23व्या वर्षी फासावर जाणाऱ्या हसत करणाऱ्या भगतसिंगांचे आम्ही वारसदार आहोत. त्या संयुक्त महाराष्ट्र आणि सर्व कामगार लढ्यामध्ये गिरणी कामगार इतर लढलेल्या कामगारांचे आम्ही वारसदार आहोत. या करून आम्ही तुम्हाला दाखवू. आणि मला असं वाटतं की वेळ आलेली आहे. आम्ही तांत्रिक काही वेळ घेऊ, कारण सगळ्या संघटना आहेत, आपल्याला एकमेक पुढे घ्यावं लागतं. कारण प्रत्येकाला पचनी पडत नाही. तुम्हाला माहिती आहे सगळ्या भौतिक कोण आहेत आपल्या, तिथे मी आता ते उगाळत बसत नाही, कारण आपल्याला पुढचा टप्पा करतात. ते जर व्यवस्थित वागले असते तर काही वेळ आपल्याला आली नसते. पण आज दुर्दैवाने, आणि मला वाटतं की तुमच्या चळवळीच्या मुळे सुद्धा त्यांना यावं लागतं, नाहीतर ते संपलेलं होतं. मला असं वाटतं की आपण ते टप्पा घ्यायला पाहिजे. आणि हे जे सगळे सत्ताधारी ते बदमाश आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाही. त्यांची सत्ता मुळात फ्रॉडनी आलेली आहे, भ्रष्टाचाराने आलेली आहे. सुरत, गुवाहाटी, पैशाच्या थैल्या तुम्ही काळा बाजार केला, त्याच्यावर खायली, अशा मार्गाने सत्तेवर आले. मग लाडकी बहीण म्हणून खोटे केलं. पात्र नसलेल्या 1,21,00,000 महिलांना तुम्ही पैसे वाटले आणि त्याच्या पोटी किती खर्च केला? जर त्यांनी निकष लावला असता तर तेव्हाच त्या महिलांना मिळालं नसतं. पण ते त्यांनी निकष न लावता मतदान घ्यायचं होतं आणि सत्तेवर जायचं होतं म्हणून ती लाच दिली. त्या लाचेची किंमत आज महाराष्ट्र भोगतोय. 21,000 कोटी रुपये अपात्र महिलांना बहिणीला त्यांनी दिले. 21,000 कोटी म्हणजे काय? 21,000 कोटी म्हणजे आमच्या गिरणी कामगारांचं घर आहे, त्याला पैसे द्यावे लागले नसते. 21,000 कोटी म्हणजे आमच्या गोरगरिबांच्या शाळा बंद पडतायत, पैसे नाहीत म्हणून त्या शाळा उघडल्या असत्या. 21,000 कोटी म्हणजे शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांना सन्मानानं जगण्याकरता ते 21,000 कोटी लागले असते. हे बदमाश गुन्हेगार तिथे बसलेले आहेत. 21,000 कोटीची लाच देऊन, खोट्या लाडक्या बहिणीला पैसे देऊन, महाराष्ट्राच्या तिजोऱ्या रिकाम्या करून हे सत्तेवर आलेले आहेत. आणि यांची सत्ता लागते
अदानी अंबानी करता यांची सत्ता राबते आहे, अमेरिकेच्या ट्रम्प करता 13चं आणि युद्धाचं हे निमित्त आहे. 5 वर्ष झाली या अर्थव्यवस्था तुटते आहे आणि मी तुमच्या सगळ्या तरुणांना सांगतोय की दिवस फार धोक्याचे आहे आणि आपण जर उभे राहिलो नाही तर आपलं देशाचं सार्वभौमत्व सुद्धा नष्ट होईल. ट्रम्प उघडपणे सांगतोय की मी 1 मिनिटामध्ये मोदीचं जमीन दोस्त मोदीला करू शकतो, एवढी माझ्याकडे माहिती आहे. हा देश सांभाळू शकतो, राज्य जिंकू शकतो. कारण निवडणुका त्यांनी तंत्र बनवलेलं आहे, निवडणुका त्यांनी तंत्र बनवलेलं आहे. SIR करायचं, लाखो मतदारांची कपात करायची, त्याच्यानंतर प्रचाराचा भडीमार करायचा, पैसे प्रचंड प्रमाणात वाटायचे, सर्व ताकद लावायची, हिंदू मुसलमान करायचं आणि सत्ता ताब्यात घ्यायची. आणि ताब्यात आल्यानंतर आज बिहारमध्ये गावाच्या गावं खाली करायला लागलेले आहेत अदानी करता. गावाच्या गावं आज कलकत्त्यामध्ये झोपडपट्ट्या पाडल्या जात आहेत बुलडोजर काढून आणि तिथे मॉल करता जमिनी मोकळ्या केल्या जात आहेत. कोणी सांगावं एखाद्या 5 वर्षामध्ये आपल्या या 5 वर्षामध्ये या फडणवीस त्याच्या अगोदरचं एक उदाहरण द्यावं की त्यांनी कामगार कष्टकरी वर्गाकरता एक काम केलं. एक मला खायावर दाखवू नका, तो समृद्धी मार्ग आम्हाला दाखवू नका, तो समुद्राच्या खालून काय गेलं तर दाखवू नका, तो मिसिंग लिंक दाखवू नका. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल काय घडवला ते सांगा. आहे अदानी अंबानीच्या मुलाचं शिक्षण आहे तुमचं शिक्षण समान आहे? त्या पैसेवाल्यांचं शिक्षण आणि तुमच्या गरिबांचं शिक्षण समान आहे? तुम्ही आजारी पडलात तर श्रीमंत माणसांना मिळणाऱ्या आरोग्याच्या सुविधा आणि तुमच्या समान आहेत? तुम्हाला मिळणारी घरं समाज चांगली आहे? तुम्हाला देणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था? मोदी सांगतायत आता तेल वापरू नका आणि मोदी हळूच करून गेला की खायचं तेल पण कमी करा. आला आपल्या डोक्यात प्रश्न का इराणच्या आणि त्या सगळ्या अरब याच्यामध्ये काय खायचं तेल आपण आणतो ते डिझेल आणतो, क्रूड ऑइल आणतो, खायचं तेल का बोलले मोदी? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. का खायचं तेल बोलले? 7-8 वर्षापर्यंत भारत हा तेल बियामध्ये स्वयंपूर्ण देश होता आणि आपण एक्सपोर्ट करत होतो तेल बिया आणि तेल. आज आपण आयात करतोय. पद्धतशीरपणे जो तेल बियाचं उत्पादन करणारा शेतकरी आहे त्याला मोडून काढलं आणि परदेशातलं आपलं तेल येत आहे आणि त्या तेल कंपनीचा भागीदार आहे अदानी आणि ते फॉर्च्यून नावाचं तुम्ही तेल जो घेत आहे तो जगातला एक मोठा तेल व्यापाराचा त्याचं जगावर पकड आहे, त्याचा पार्टनर अदानी बनलेला आहे आणि त्याचा धंदा व्हावा म्हणून आमचं तेल घेणं गेल्या 10 वर्षामध्ये मोदी आल्यापासून खच्चीकरण शेतकऱ्याचं केलं आणि आता तुमचा डॉलर तुम्हाला आवडत नाही आणि जर परदेशात तुम्हाला तेल यायचं असेल खायचं तर मला जास्त डॉलर द्यावे लागणार आणि जास्त डॉलर दिले की इथे सगळी अर्थव्यवस्था कोसळणार. म्हणून हळूच सांगून गेला की पेट्रोल कमी वापरा आणि खायचं तेल कमी वापरा. का? आपल्याला प्रश्न का नाही पडला? भारतासारख्या एवढ्या खंडप्रांत देशामध्ये तेल बियाचं उत्पादन होऊ शकत नाही, भुईमुग नाही, इतर कुठली तेल नाही. काय झालं या तेलाचं? सावधानतेत राहायला पाहिजे. आपण महत्वाची आपली गाठ आहे. आपल्याला खूप मोठे आव्हान आपल्याकडे आहे. आपल्याला गिरणी कामगारांचं घर मुंबईत मिळवायचं आहे. गिरणी कामगारांचा वारसा हे सांगतोय की स्वतः करता लढत असताना गिरणी कामगार प्रसंगी देशाकरता सुद्धा लढण्याचा आपल्याला वारसा आहे. तो वारसा सुद्धा आपल्याला घ्यावा लागणार आहे की जे अपरिमित संघर्ष करून बलिदान करून जे आपण स्वातंत्र्य टिकवलं मिळवलं ते स्वातंत्र्य आज लहान पडत आहे, ते स्वातंत्र्य नष्ट होत आहे. पाकिस्तानच्या वर सिंधू झालं, आता शब्द काढायला कोणी तयार नाही. ट्रम्प सांगतोय युद्ध संपलं, कळ झाला. ट्रम्प सांगतोय भारत घेणार नाही इराणमधून तेल, रशियामधून तेल भारताने घ्यायचं नाही. ट्रम्प सांगतोय मोदीला मी 1 दिवसामध्ये नष्ट करू शकतोय. ट्रम्प सांगतोय आम्ही करार केला आणि भारताने आमची खूप फायदा घेतला. आता आमचा माल येणार 0% टॅक्स, भारताचा माल जाणार आम्ही 18% लावणार. शेतीचा माल यावं लागलाय, डेअरी येऊ लागणार आहे. कुठे जाणार आपण? काय करणार? असं मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांनी आपण आपलं डोकं चालना दिली पाहिजे. हिंदू मुसलमान हे सगळं खोटं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सुद्धा असा कुठला इतिहास नाही की त्यांनी राज्यावर आल्यानंतर मुसलमान शोधून काढले आणि त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवलं. एक तरी आहे. उलट छत्रपती शिवाजी महाराज हा न्यायाचा समतेचा राजा होता. स्वकीयांनी जरी अन्याय केला तर त्याला टकमक टोकावरून ढकलणारा आणि हत्तीच्या पायाखाली चिरडणारा असा न्यायतेचा आणि समतेचा राजा होता. त्यांनी धर्म बघून केला नाही तर कर्म बघून त्यांनी न्याय केला. त्यांनी धर्म बघून न्याय केला नाही तर कर्म बघून केला. ताईवर अत्याचार केला तर तो मराठा असला तरी त्याला मृत्यूदंड शिक्षा दिली, मुसलमान असेल तरी दिली. मला वाटतं की हे सगळं डोळ्यासमोर घेऊन आपलं मोठं आव्हान आहे. पण आजच तुम्हाला एकच सूचना देतोय की आता इथून पुढे फाटाफूट पुन्हा एकदा होण्याचा काळ होणार आहे. म्हणून सावध करता आता एकच आपला नारा मुंबईत घराची घोषणा. बाकी आम्हाला काही माहिती नाही. जमिनी आहेत, तुम्ही जमिनी देऊ शकता, तुम्ही जमीन देता. आता
आता गिरणी कामगारांना येण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्याकरता त्याच्याबद्दल कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा. त्याच्याकरता आंदोलनाची जेव्हा हाक येईल तर 50,000 गिरणी कामगार वारस जर रस्त्यात उतरलेच पाहिजे शपथ कोणी घेऊन जायला तर मी खरा या गिरणी कामगारांचा मुलगा आहे सांगण्याचा मला अधिकार आहे, वारसाचा अधिकार आहे. आणि माझे असलेले गिरणी कामगार ते मागे राहणारच नाही आमचे, त्याच्यावर मला खात्री आहे. पण असं घुमवायचं की जी तारीख येईल त्या दिवशी 50,000 गिरणी कामगार वारसदार रस्त्यावर आणि मुंबईच्या घराचा अधिकार घेऊनच आम्ही पुन्हा मागायला जाणार एवढा निर्धार करूया. बोलतो. धन्यवाद.